नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत गोळ्याचं ग्राउंड आखलेलं आहे आणि या गोळ्याच्या ग्राउंड मध्ये जवळपास ह्या गोळा फेकण्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांनी इथं आपल्याला दिसत आहेत 6. कारण यामध्ये इथं ज्ञानदीप अकॅडमीच्या विद्यार्थिनीमध्ये जवळपास 85 ते 90% मुलींचा गोळा हा आउट ऑफ जातो. कारण का, गेल्या वर्षी जी भरती प्रक्रिया झाली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये जवळपास 1-2-4 मुली जर सोडल्या तर सर्वच्या सर्व मुलींचे गोळे आउट ऑफ होते. कारण का, की गोळा टाकण्यासाठी हे पाहायला गेलं तर एक 10 ते 15 सेकंद खूप झाले. ह्या 15 सेकंदाला 15 मार्क आहेत. त्यासाठी हे मार्क जे आहेत हे खूप सहजासहजी मिळणारे मार्क आहेत. त्यासाठी पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. याला फक्त टेक्निक महत्वाचं आहे. कारण का, गोळा टाकत असताना आपण ज्यावेळेस गोळ्याच्या सर्कलमध्ये किंवा हा जो सर्कल आहे किंवा या डायग्रामच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकून असं पुढे येता किंवा गोळा टाकल्यानंतर पुढे जाता त्यावेळेस तुम्हाला मार्क 0 मिळतात. भलेही तुम्हाला 3 चान्स मिळतात, पण त्या 3 चान्स पैकी एक जर चान्स तुमचा गेला तर राहिलेले 2 चान्स हे तुम्ही म्हणजे रिस्की असतात. कारण का, तुम्हाला वाटू लागतं की माझा एक वेळ चुकला, आता परत काय होईल, यामुळं तुमचं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स बिघडू शकतं. त्यासाठी गोळा टाकत असताना अगोदर मध्ये आल्या अगोदर हे जे मधलं डायग्राम आहे या डायग्रामचं पूर्ण माप घ्या. माप घेऊन अगोदर पावलं मोजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही थ्रो करा. आणि थ्रो करत असताना तेवढा अचूक थ्रो करा की जेणेकरून आउट ऑफच्या नक्कीच आपला शॉर्टपुट म्हणजे गोळा बाहेर गेलेला असेल याची खात्री करून घ्या. कारण का, आणि गोळा हा बाहेर गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही गोळा बाहेर टाकताल त्यावेळेस गोळा बाहेर गेलाय का हे कन्फर्म करा आणि कन्फर्म करून सरळ गोळा गेलेला असेल त्यासाठी आपण बॅक साईडला येऊन तुम्ही पाठीमागून निघू शकता. कारण का, तिथं असे 2 एरो असतात. ह्या एरोच्या बॅक साईडनं म्हणजे अर्ध्या जे गोल आहे त्या अर्ध्या गोलाच्या पाठीमागून निघायचे. तुम्ही गडबड करता, बऱ्याच वेळेस गोळा गेलेला आउट ऑफ पाहून तुम्हाला अति आनंद होतो आणि त्या अति आनंदाच्या भरात तुम्ही समोर येता, गोळा फॉल होतो. असा म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स येऊ देऊ नका, कॉन्फिडन्स राहू द्या. त्यासाठी गोळा टाकताना शक्यतो तुमचा चेहरा हा म्हणजे जर उत्तरेला असेल तर तुम्ही ज्यावेळेस गोळा फेकताल त्यावेळेस ऑटोमॅटिक पश्चिमेला झाला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा हात जर खाली असेल तर ऑटोमॅटिक हा हात समोरचा जो माझा डावा हात आहे तो तेवढ्या स्पीडनं बॅक साईडला मारला तर ह्या शोल्डरची पॉवर बरोबर इकडे स्प्रिंग सारखी तुम्हाला आल्यासारखी हे होईल आणि जाणवेल आणि ऑटोमॅटिक गोळा तुमचा आउट ऑफ गेलेला असेल. गोळा टाकत असताना गोळ्याला ह्या पद्धतीनं असा गोळा टाकू नका. कारण का, गोळ्याचं तोंड हे समोर राहू द्या. गोळ्याचं तोंड ज्यावेळेस तुम्ही समोर ठेवाल त्यावेळेस गोळा हा नक्कीच बाहेर गेलेला असेल. आणि ज्यावेळेस तुम्ही खाली वागता त्यावेळेस गोळ्याला मर्यादा देता, तू थांब इथंच असं बोलल्यासारखंच झालं. तसं करू नका. गोळा टाकताना अचूक थ्रो मारा आणि अचूक थ्रो मारून ही साईड जर खाली घेतली तर ऑटोमॅटिक हे पहा, ऑटोमॅटिक गोळा आता ही दिदी आलेली आहे आपल्या समोर आणि ती गोळा टाकण्यासाठी सज्ज आहे. तर हे गोळा काय नाव आहे तुझं? रूपनार संजीवनी. गोळा तुझा आउट ऑफ जातो नक्की? बर. हाईट किती आहे? 5 फूट 5 इंच. आणि वजन 48 किलो वजन आहे. परंतु गोळा आउट ऑफ टाकण्याची तिला कॉन्फिडन्स बी आहे आणि ती सांगते पण सर्वांना मी आउट ऑफ टाकून दाखवते. पण बघूयात आपण खरंच आउट ऑफ टाकते का उगाच गप्पा मारते. तर असंख्य अशा मुलींचा गोळा आउट ऑफ जातो. इथं आहेत त्या मुलींपैकी भरपूर मुलींचा गोळा आउट ऑफ आहे. आणि आपण म्हणजे पाहता पण फक्त एकच आहे, ज्यांचा गोळा जात नाही त्यांनी टेक्निक वापरा आणि
गोळा आउट ऑफ घालवा. हातचे 15 मार्क जाऊ देऊ नका. जय हिंद, जय भारत.